नमस्कार मित्रांनो, आता ओला शोरूमला आलेलो आम्ही शनिवारी. आज माझा चार्जरचा प्रॉब्लेम होता. आता हे बघा, शोरूम बंद करून निघून गेलेले आहे. आता एवढे लोक वैतागलेले, इथे नवीन दुसरे कस्टमर आहे. हे भाऊ आहेत, तिघं वेगवेगळ्या ठिकाणचे, तिघांच्याही गाड्या आहे. इतका प्रॉब्लेम दिलेला आहे ओलावाल्यांनी, तरी लोक गाड्या घेतात. अरे नालायकांनो, यांच्या गाड्या घेणं बंद करा, तेव्हा तुमचं लोकांना सर्व्हिस देणं चालू करतील. हे बघा वैतागलेले, हे नाशिक रोडवरून आलेले आहे. खूप त्रास दिलेला आहे. माझी तर जून पासून गाडी. हे बघा, तुम्ही कुठले भाऊ? माझी बॅटरी तर हे बघा, कोपरगाव वरून आले आणि आज शोरूम बंद. काहीच इंटिमेशन नाही. शनिवारी वगैरे काही बंद ठेवायचं यांचा काही नाही, संबंध नाही. रविवारी बंद असतं शोरूम, तरी बंद ठेवलंय लोकांनी. तुमचा काय प्रॉब्लेम होता भाऊ? काय डेड आहे फक्त गाडी आज सांगून, कारण तर प्रत्येक महिन्यापासून ओटीपी पाठवतं, पण काही गाडीच रिपेअर करत नाही. तुमचा भाऊ? मेन म्हणजे की माझ्या बॅटरीचा दुसऱ्यांदा इश्यू आलेला आहे आणि यांचं काय एकच सर्व्हिस स्टेशन आहे पुरा नाशिकला. इगतपुरीवाला माणूस पण इकडेच येतो, नगरवाला माणूस पण इकडेच येतो. आणि हे बघा, कोपरगाववरून आले. आता एवढ्या माणसाने एवढं लांबून यायचं. काय करायचं? गाडीची मोटर जळाली म्हणे, अजून 2 महिने झाले गाडीची मोटर. हे बघा, 2 महिन्यापासून गाड्या लावून ठेवल्या. हप्ते हे लोक भरणार आहेत का आमचे? होती त्यांची. थोडं प्रशासनाने पण लक्ष दिलं पाहिजे यांच्याकडे. ही या भाऊंची गाडी. गाड्या बघा कुठं लावलेल्या लोकांनी, डायरेक्ट रस्त्यावर. म्हणजे ना लोकांच्या गाडींची काही किंमत आहे ना, यांच्याकडे कोणी सिक्युरिटीला आहे ना वॉचमन आहे. आणि गाडी विकत घेताना इंटिमेशन देत नाही तुम्हाला त्रास किती होणार. एवढ्या गाड्या बघा यांच्या. हे लोक सगळे आता जमलेले, लांबून लांबून आलेले लोक. हे बघा, इथं बंद करून ठेवलेलं आहे शोरूम. एक यांचा माणूस असा नाही की जो चांगलं बोलतो. सिक्युरिटी पण नाहीये. मी घेतली 23 डिसेंबरला. हा. 23 डिसेंबरला घेतल्यानंतर गाडी दुसऱ्याच दिवशी बंद पडली. हा. पुन्हा मग 1 महिना ती तशीच होती. पुन्हा यांच्याकडे आलो, त्यांनी काय VCU टाकला. हा. VCU साठी पण मला 2 महिने वाट बघावं लागली. तेव्हाच मी फ्रस्ट्रेटेड झालो होतो. पुन्हा आता त्याच्यानंतर पुन्हा बंद पडलेली मध्ये, तेव्हा आलो. 15-20 दिवस त्यांच्याकडेच गाडी होती. गाडी जमा झाल्यानंतर त्यांचा रिस्पॉन्सच भेटत नाही पटकन. त्यांना सांगितलं का करतोय. त्यानंतर पुन्हा आता मध्ये जूनमध्ये बंद पडली. आणि बंद पडल्यानंतर डायरेक्ट तिला पिकअप मध्ये टाकूनच आणावं लागतं. काहीच लक्ष देत नाही. काहीच नाही. तुम्हाला किती दिवस झाले गाडी घेऊन? मी गाडी 8 सप्टेंबर 2024 मी गाडी 8 सप्टेंबर 2024 ला घेतली. त्याच्यानंतर आता 1 वर्ष पण पूर्ण झाले. तेव्हाच तिची मोटर जळाली. मोटर जळाल्यानंतर 10,000 रुपये खर्च करून पिकअप करून गाडी इथं आणली. बरोबर. आणि आता 2 महिन्यापासून इथं गाडी आहे. राहिला कोपरगावला आहे तुम्ही? आम्ही कोपरगावला आहे. तिथे काही सर्व्हिस नाही तुम्हाला? तिथं सर्व्हिस नाही, काहीच नाही. आणि ज्यांना नवीन घ्यायची त्यांच्यासाठी काय सांगाल? त्यांच्यासाठी सांगेल की चुकून सुद्धा घेऊ नका. बरोबर. भाऊ, तुम्ही कधी घेतली गाडी? माझं झाले 2 वर्ष आता कम्प्लीट गाडीला, पण 2 वर्षामध्ये तिने मला कमीत कमी 2,000 वेळा प्रॉब्लेम दिलेला आहे. कधी रिस्टार्टचाच प्रॉब्लेम, कधी बॅटरीचाच प्रॉब्लेम, कधी स्टार्टरचाच प्रॉब्लेम, हर एक गोष्टीचा प्रॉब्लेम दिलेला आहे या गाडीने. बरोबर. पण एक सांगतो की या ओलावाल्यांचं एकच शोरूम आहे. म्हणजे लोकांना आहे ना एकच सर्व्हिस स्टेशन आहे. किती गाड्या आहे, कोणाची गाडी कधी भेटेल. एकाने टाकली तर 2 महिन्यांनी भेटती गाडी. कामधंदे सोडायचे, एकांच्या मागे पडायचं. बघा, भाऊंना पण भरपूर त्रास झालाय. म्हणून एक तर तुम्ही शोरूम विकणं बंद करा, नाही तर आम्हाला सर्व्हिस देणं चालू करा. काहीतरी दोघांपैकी एक करा. नाही तर आता याच्या पुढची पायरी आम्ही सगळे मिळून कोर्टात जाऊ.